निश्चितपणे घाई करायची आहे कारण आज फायनल डे आहे. लवकरात लवकर आपल्याला मॅच संपवायची आहे याची दक्षता घ्या. 3 ओव्हरची मॅच असेल. 3 बॉलरचा वापर करावा लागतील तुम्हाला आणि निश्चितपणे चांगले धावे बनवावे लागतील कारण या ग्राउंड वरती शेप टोटल कुठेही पाहिलं नाही. कारण या ग्राउंड वरती जास्तीत जास्त जरी धावे म्हटले ना ते या ग्राउंड वरती चेस होताना आपण पाहिलंय. चला बॉलिंग मार्क वरती तुषार. गेम ऑन होत असताना पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्याच बॉल वरती विकेट आलाय. मोठा हादरा बसतोय. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. चल न्यू बॅटर इन होतोय विक्रांत. इथून चांगली खेळी करावं लागेल विक्रांत याला कारण पहिल्या बॉलवरती अतिशय मोठा हादरा बसलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट डाऊन होत असताना आपण पाहिले तारकड या संघाचं. एक चेंडू फेकून गेल्यात. पहिल्याच बॉलवरती मोठा हादरा बसला. इथून चांगली कामगिरी करावं लागेल. 3 ओव्हरचा मॅच असतील. इथून तुम्हाला 30 नाही तर 40 प्लस धावा तुम्हाला बनवावे लागतील. जास्तीत जास्त धावा तुम्ही बनणार तर निश्चितपणे शेफ टोटल तुम्ही उभा करणार. दुसरा चेंडू चुरकास मारले. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षण येते बॉलच्या खाली. अजून एक दुसरा हादरा होतो. दुसऱ्या बॉलवरती अजून एक विकेट डाऊन होत असताना बॅक टू बॅक 2 हादरा बसते. निश्चितपणे काय बॉलिंग केले तुषार याने. 2 चेंडूवरती 2 मोठा हादरा. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्याने हॅट्रिक वरती पोहोचतोय तुषार. बघा हॅट्रिक कंप्लीट होईल का. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक कंप्लीट होईल का. निश्चितपणे प्रश्नचिन्ह उभा राहिलंय. तिसरा चेंडू इथून एखादा मोठा फटका येईल का. काय तिसरी विकेट येईल आणि आजच्या दिवशी हॅट्रिक कंप्लीट व्हायला आपल्याला पाहायला भेटेल. तिसरा चेंडू चांगला चेंडू बघूया. अवांतर चेंडू आहे. वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव ऍड होत असताना आपण पाहिलंय. हे हॅट्रिक कंटिन्यू राहील. वाईट आलाय. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटेल का. तिसरा चेंडू हॅट्रिक वरती बॉलर. अतिशय चांगला चेंडू. बॉल हवेत आहे. बघूया आजची हॅट्रिक मिस होताना आपण पाहिलंय. अतिशय चांगला झेल होता. निश्चितपणे सोपा झेल होता. फिल्डरने चुकी केले. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटली असते. निश्चितपणे अतिशय चांगला झेल ड्रॉप होत असताना आपण पाहिले. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने परतला असता
पण चुकी होत असताना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कारण तुम्ही एखादी क्रिकेट खेळत असताना एखादी चुकीची फिल्डिंग करता, एखाद्याची क्रॅच जेव्हा तुम्ही ड्रॉप करता, निश्चितपणे फलंदाज चांगले धावा बनवताना आपण पाहिलंय. काय बॉलिंग केले, काय इम्प्रेसिव्ह बॉलिंग केले. बघा पहिला ओव्हरचा चौथा चेंडू फंबल होताना आपण पाहिले बॉलर याला, कारण अतिशय 3 चेंडू चांगल्या पद्धतीने त्याने हाताळल्या होत्या. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने घेतल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती बॉल हवेत होता. कुठे ना कुठे फिल्डरची साथ नव्हती, त्याच कारणाने तो कॅच ड्रॉप झाला आणि 1 धाव त्या भेटली. चौथा चेंडू, अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू. काय बॉलिंग केले, काय इम्प्रेसिव्ह बॉलिंग केले. फक्त रन खर्च केलेत त्याने. 4 बॉल टाकून गेले आहेत आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या आहेत आणि 2 विकेट, महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केलाय. 5वा चेंडू पहिला ओव्हरचा, जोरकास मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज लागतंय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जाताना आपण पाहिलंय. निश्चितपणे 5 चेंडू टाकून गेला आहे, 2 विकेट त्यांनी प्राप्त केलाय आणि टीमचं स्कोर जाऊन पोहोचते ते 4 या आकड्यावरती. तर पहिल्या ओव्हरचा लास्ट चेंडू शिल्लक असेल, निश्चितपणे इथून एखादा मोठा फटका आलाच पाहिजे, तर कमबॅक करावं लागेल. बॅटर हितेश याला. पहिल्या ओव्हरचा लास्ट चेंडू, एखादा मोठा फटका येईल का? जोरकास मारण्याचा प्रयत्न, अजून एक वेगवान चेंडू. काय ओव्हर टाकले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचं स्कोर जाऊन पोहोचते ते 4 आकड्यावरती आणि महत्वपूर्ण गडी बाद झाले ते 2 तारकड्या संघाचे. बघूया दुसरा ओव्हर. पहिले ओव्हर तर अतिशय चांगल्या पद्धतीने टाकले आहे. 2 विकेट प्राप्त केल्या बॉलर हितेश याने आणि फक्त 4 धावा ज्याने खर्च केल्या. हॅट्रिकची संधी होती, फिल्डरची काही ना काही साथ नव्हती, त्याच कारणाने आजच्या दिवसाची हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटली नाही. निश्चितपणे आजच्या दिवसाची हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटली असती. काय बॉलिंग केले, काय इम्प्रेसिव्ह बॉलिंग केले आजच्या दिवसात. बघा दुसरा ओव्हर, इथून कमबॅक करेल का? बॅटिंग करणारी टीम नागले या संघाला कमबॅक करावं लागेल. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू कव्हर्सच्या दिशेने कट केले आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल. तुम्हाला वारंवार आम्ही सांगतोय की या ग्राउंड वरती तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणे गरजेचे आहे. ग्राउंड वरती किती पण धावा चेस होतात, आपण पाहिले. निश्चितपणे या ग्राउंड वरती मॅचेस होत असतात, आपण नेहमी पाहत असतो. निश्चितपणे 3 ओव्हरमध्ये 50+ धावा चेस होतात. आजच्या दिवसात झाले नाहीत, पण आपण पाहिले निश्चितपणे या ग्राउंड वरती 50+ धावा चेस होत असतात. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू बॉलर घेऊन येत असताना अतिशय चांगला चेंडू, बॅटची लिडिंग एज घेऊन जाताना कीपरच्या दिशेने बघूया. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जातोय का? एकच धावावरती समाधान मानावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करत असताना कीपरने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला करेक्ट केलंय आणि निश्चितपणे एकच धावावरती समाधान मानावं लागेल. बनून राहणार. अजून एक वेगवान चेंडू, अतिशय चांगला चेंडू. यंग टॅलेंट आपण पाहतोय. निश्चितपणे 3 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलाय. काय बॉलिंग केले आजच्या दिवसात. तारकड्या संघाला इम्प्रेसिव्ह बॉलिंग केलंय. दुसऱ्या ओव्हर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण पोहोचते. बघूया कॅच होईल का? अजून एक शेप, अजून एक विकेट, अजून एक हादरा बसतोय तारखड्या संघाला. मोठीच राहू द्या माग जरा, मोठीच राहू द्या माग जरा, बारकीचा आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा, या बारकीचा आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा,
मोठी ही आईच्या धाकात हाय, मोठी ही आईच्या धाकात हाय, अरे बारकीचा पाय काही झाल्यावर नाही. मोठी ही आईच्या धाकात हाय, बारकीचा पाय काही झाल्यावर नाही. चला वळूया मॅचच्या दिशेने. काय चांगली कामगिरी नागले या संघाची. काय निश्चितपणे बॉलिंग अटॅक राहिले त्यांचा. आजच्या दिवसात पुलटॉस चेंडू होता, बॉल हवेत आहे, बघूया. ते क्षेत्ररक्षणने चुकी केले, तत्पुरते एकच धावावरती समाधान मानावं लागेल तारखड या संघाला. बॉल टाकून गेल्या आहेत ते 5 आणि स्कोरवरती धावा आहे ते 7. 2 ओव्हरचा लास्ट चेंडू शिल्लक आहे. इथून तुम्हाला येणारे बॉल असतील ते 7. इथून तुम्हाला 7 चेंडू मध्ये चांगले धावे बनवावे लागतील, कारण स्कोरवरती धावा आहे ते फक्त 7. इथून तुम्हाला चांगली कामगिरी करावं लागेल, इथून मोठे फटके खेचावं लागेल, तरच तुम्ही मॅच मध्ये बनून राहणार, यात काही शंका नाही. दुसरा ओव्हरचा लास्ट चेंडू आपण पाहू शकता. अतिशय चांगला चेंडू हुक केलाय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना 2 धावा. 2 धावाच्या मदतीने टीमचा स्कोर जाऊन पोहोचते ते 9 या आकड्यावरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 या आकड्यावरती टीमचा स्कोर जाऊन पोहोचले ते. निश्चितपणे काय कमबॅक राहिला होता. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिले 2 विकेट घेत असताना 4 धावा फक्त खर्च केल्या, ज्या बॉलरने इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली. आणि निश्चितपणे दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकता त्याने 5 धावा खर्च केल्या आणि त्याने इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली. बघा तिसऱ्या ओव्हर मध्ये तीच धमकम राहील का नागले संघाची. का बॅटिंग करणाऱ्या संघाला कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागणारच आहे. तिसरा ओव्हरचा पहिला चेंडू बॉल उडवले, बघूया. येतोय या मॅचचा पहिला खणखणीत चौकार. अजून एक फुल टॉस चेंडू, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण येते, बघूया. अजून एक चांगला कॅच पकडत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने नागले संघाने अजून एक विकेट प्राप्त केले. तारकड संघाला अजून एक मोठा हादरा लागत असताना चल न्यू बॅटर इन होतोय अमोल. बघूया इथून एखादा मोठा फटका खेचावा लागेल. फक्त आपण पाहिलं या इनिंग मध्ये एकच चौकार आलाय, षटकार आपण आतापर्यंत पाहिले नाही. बघूया अमोलच्या बॅट मधून येईल का. अतिशय चांगल्या पद्धतीने दमदार षटकार. बघूया अजून एक अवंतर धाव ऍड होत असताना आपण पाहिले. त्याच अवंतर धावने टीमचं स्कोर जाऊन पोहोचते ते 14 या आकड्यावरती. आणि बॉल फेकून गेल्या आहेत ते 2. तिसरा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा उलटा चेंडू आहे, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण पोहोचतोय. अजून एक सोपा कॅच ड्रॉप होत असताना आपण पाहिले. कॉन्फिडन्स दाखवले हितेश याने. हो ग तिथून त्याला एखादा मोठा फटके खेचावा लागेल. अमोलने आलता एक
जोरकास मारण्याचा प्रयत्न होता पण बॉल हवेत होते. क्षेत्ररक्षणने केली चूक आणि आपण अमोलला वाचत असताना पाहिलंय. हितेश येतो स्ट्राईक एंड वरती. बॉल टाकून झाला आहे ते 3. तिसऱ्या ओव्हरचा चौथा चेंडू. याच्यावर येईल का एखादा मोठा षटकार. चौथा चेंडू बघूया. अजून एक अवांतर धाव ऍड होत असताना आपण पाहिलंय. अवांतरच्या धावच्या स्वरूपात टीमचा स्कोर जाऊन पोहोचते ते 16 या आकड्यावरती. निश्चितपणे तिसऱ्या ओव्हरचा अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये बघू एखादा मोठा फटका येईल का. अजून एक चांगला चेंडू खेचून मारलाय. क्षेत्ररक्षण नाही आहे. 1 बाउन्स. खणखणीत दुसरा चौकार येताना पाहिलाय. चला 4 चेंडू टाकून गेला आहेत. तिसऱ्या ओव्हरचा अजून 2 चेंडू शिल्लक आहे. 5वा चेंडू जोरकास मारलंय. बघूया येईल का या इनिंगचा पहिला षटकार. हा आलाय अतिशय चांगल्या पद्धतीने हितेशच्या बॅट मधून एक षटकार. चला या इनिंगचा लास्ट चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरचा लास्ट चेंडू शिल्लक आहे. टीमचा स्कोर जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. इथून जर एखादा मोठा फटका जर आला तर 30+ धाव्या होतील. निश्चितपणे एखादा मोठा फटका तारकड्या संघाला खेचावा लागेल. लास्ट चेंडू अजून एक मोठा षटकार येईल का. हा निश्चितपणे आलाय आणि कमबॅक केलंय तारकड्या संघाने. आणि हितेशच्या बॅट मधून अजून एक येतो. बॅक टू बॅक 2 षटकार लगवतोय हितेश. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय ते 32 आकड्यावरती. चला बीबी पाडा आणि बाबा स्पोर्ट्स कामन या दोघी संघाचे कर्णधार यायचा आहे. तांबडमाल या संघाचे कर्णधार आले आहेत. तर बाबा स्पोर्ट कामन या संघाचे कर्णधार लवकरात लवकर यायचा आहे. नाणेफेकीचा कॉल होणार आहे टॉस बॉक्स कडे.
आपली उपस्थिती दाखवायची आहे. वळूया मॅचची सुरुवात होत आहे. चला वळूया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 33 धावेचा समीकरण आहे. 18 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. 11च्या सरासरीने तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत. निश्चितपणे नागलेल्या संघाला 18 चेंडू आणि 33 धावेचा समीकरण ठेवले. तारखड्या संघाने दोन सलामीचे फलंदाज आपण पाहू शकतोय. तुषार आणि कुंदन दोघी सलामीवीर यांना चांगली कामगिरी करावं लागेल, कारण 11च्या सरासरीने धावे बनवावे लागतील. आणि निश्चितपणे या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला 33 धावा निश्चितपणे पूर्ण करावे लागतील, यात काही शंका नाही. बघूया पहिला ओव्हर कोणावर जुम्मा सोपला जाईल. पहिला ओव्हर घेऊन येतोय ते हितेश. निश्चितपणे हितेश यांनी चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. आता बॉलिंग करताना त्याने चांगली कामगिरी करावं लागेल आणि आपल्या संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. निश्चितपणे 18 चेंडू आणि 33 धावेचं समीकरण आहे. बॅट्समॅन तुषार आणि कुंदन. बघा स्ट्राईक एंड वरती तुषार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शका कुंदन याला. गेम ऑन होतोय, मॅचला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. निश्चितपणे 18 चेंडू आणि 33 धावेचं समीकरण. गेम ऑन होतोय. पहिला चेंडू हितेश. पहिला चेंडू पुलटवा चेंडू होता. अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलाय आणि बॉलरच्या हातात थ्रो केलाय. निश्चितपणे एकच धावावरती समाधान मानावं लागेल. इथून तुम्हाला कमबॅक करावं लागेल, कारण 11च्या सरासरीने तुम्हाला धावे बनवायच्या आहेत. 33 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. दुसरा चेंडू अजून एक स्लोवन चेंडू होता. घुटनात एक तमाशा दे एक शॉट खेळायचा होता, पण निश्चितपणे एकच धावावरती समाधान मानावं लागेल नागले या संघाला. 2 चेंडू फेकून झाले आहेत. 2 धावा स्कोरवरती लागले गेले आहेत. तिसरा चेंडू पहिल्या ओव्हरचा हितेश. बघूया एखादा मोठा फटका येईल का. तिसरा चेंडू आहे पहिल्या ओव्हरचा. अजून एक स्लोवन चेंडू. कीपर कडून चुकी होते. चुकीला माफी नाही. क्रिकेट मध्ये आपण पाहू शकता चुकीला माफी नाही. तुम्हाला चांगली कामगिरी करावं लागतंय. बाईच्या स्वरूपात या एक धावा ऍड होत असताना आपण पाहिलंय. निश्चितपणे कीपरने जर चांगल्या पद्धतीने कलेक्ट जरी केला असताना तर आपल्या संघासाठी एक धावा निश्चितपणे थांबल्या गेल्या असत्या. चुकीला माफी नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण वारंवार क्रिकेट खेळतोय. बघूया पहिल्या ओव्हरचा चौथा चेंडू. उलटा चेंडू होता. जोरकास मारण्याचा प्रयत्न. बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने कलेक्ट करत असताना एकच धावावरती समाधान मानावं लागेल. 4 चेंडू टाकून झाल्यावर 4 वरती 4 सिंगल आलेत. तुम्हाला 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. ह्याच्याकडे नोंद घ्यायचे नागले या संघाने. 5वा चेंडू. जोरकास मारण्याचा प्रयत्न. बघूया अजून एक सिंगल धाव. बघूया आपण पाहू शकतो 5 चेंडू टाकून झाल्या आहेत आणि 5 चेंडूवरती 5 सिंगल धावा कंप्लीट केला आहे नागले या संघाने. इथून एखादा लास्ट चेंडू शिल्लक आहे पहिल्या ओव्हरचा. या चेंडूवरती तुम्हाला मोठे फटके मारणे गरजेचे आहे, कारण 11च्या सरासरीने तुम्हाला रन बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा लास्ट चेंडू. स्लोवन चेंडू होता. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षण करतोय. चूक. बघूया आरामात घाई. अतिशय चांगल्या पद्धतीने काय फिल्डिंग केलंय. मला वाटलं बॉलला पकडायचं तर निश्चितपणे पडला होता, पण पडत असताना बॉल त्याच्या डोक्याला लावून अडलाय. निश्चितपणे चांगली फिल्डिंग. 2च धावा कंप्लीट होत असताना. बघा फिल्डर ठीक आहे का. लक्ष द्या फिल्डर कडे. ग्राउंड वरती दगडे आहेत. फिल्डिंग करतात तुम्ही लक्ष देऊन फिल्डिंग करा, कारण स्वतःचा शरीर सांभाळून आपल्याला खेळ खेळायचा आहे. कारण ग्राउंड वरती दगड आहेत.
निश्चितपणे मोठ्या गाड्या या ग्राउंडवरती जात असताना आपण पाहिले, त्याच माध्यमातून ग्राउंडवरती मोठे मोठे दगड आपल्याला पाहायला भेटतात. त्यात निश्चितपणे तुम्ही पळताना सांभाळून पळा आणि आपली शरीराची काळजी घ्या. सगळ्या टीमला निश्चितपणे सांगतो, ग्राउंडवरती खड्डे आहेत, दगडे आहेत, तर सांभाळून खेळत राहा मित्रांनो. आपल्याला अजूनही चांगले टुर्नामेंट खेळायचे आहे, चांगला खेळ आपल्या संघासाठी करायचा आहे, तर निश्चितपणे आपलं शरीर फिट राहणं हे गरजेचं आहे. दुखापत कोणाला झाली नाही पाहिजे याची नोंद घ्या. स्वतःचं शरीर आपल्याला स्वतःला सांभाळावं लागतंय. चला ओळ्या मैदानाच्या दिशेने अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलिंग करत असताना हितेश याने पहिल्यावर हाताळलाय आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय ते 7 या आकड्यावरती. बघा दुसरा ओव्हर कोण घेऊन येईल. बॉलर रवींद्र याच्यावर जुम्मा सोपलाय. 11च्या सरासरी तुम्हाला रन बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा आल्यात. इथूनही तुम्हाला 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये 36 धावाची गरज असेल, 26 धाव्याची गरज असेल. तुम्हाला 13च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 26 धाव्या तुम्हाला बनवाव्या लागतील. दुसरा ओव्हर घेऊन येतो रवींद्र. चांगली कामगिरी करावं लागेल. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला फटका होता फिल्डरची. अजून एकदा चुकी आपण पाहतोय. निश्चितपणे त्या चुकीच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिलंय. चुकी करताना आपल्याला निश्चितपणे क्रिकेटमध्ये चालणार नाही मित्रांनो. निश्चितपणे तुम्हाला चांगली फिल्डिंग करावं लागेल. आपल्या संघासाठी चांगली फिल्डिंग करावं लागेल, कारण आपल्या विजयासाठी आपल्या बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही चांगल्या पद्धतीने आपल्याला करावं लागतील, ह्यात काही शंका नाही. अतिशय चांगला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता. बॉल हवेत होता आणि क्षेत्ररक्षणने केली चूक. त्याच माध्यमातून 2 धावा कंप्लीट होत असताना टीमचा स्कोर जाऊन पोहोचते त्या 9 या आकड्यावरती. आता येणारे चेंडू असतील ते 11 आणि 11 चेंडू मध्ये 24 धाव्याची गरज असते. दुसरा ओव्हरचा दुसरा चेंडू अतिशय चांगला चेंडू, ब्लॉकहोल चेंडू होता, खोदून काढलाय. 1 धावा कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न असेल का? हा ना करत असताना 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहिलंय. निश्चितपणे 2 धावावरती समाधान मानावं लागेल. नागले या संघाला काय चांगली कामगिरी केली. नागले संघाने बॉलिंग करताना निश्चितपणे इम्प्रेस केला होता, पण लास्ट ओव्हर मध्ये काहीशा धाव्या भरपूर ठोकल्या गेल्या होत्या. त्याच कारणाने 33 धाव्या चेस करायच्या आहेत. अजून एक चांगला चेंडू. बघूया अंपायरचा डिसिजन काय होतो. अवांतर धाव बघूया. थर्ड अंपायर कडे रेफर केलाय, निश्चितपणे चेक केला जाईल. थर्ड अंपायर कडे आपण रेफर केलाय. वाईडच्या स्वरूपात फेअर डिलिव्हरी आहे की वाईड हे निश्चितपणे चेक केले जातील आपले थर्ड अंपायर यांच्या माध्यमातून. चला वाईड चेंडू आहे, वाईड आहे. तिसरा चेंडू बॉल हवेत आहे. एक धाव कंप्लीट झाले. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का. 2 धावा कंप्लीट होत असताना पावले वारंवार सिंगल डबल वरती मात करत असताना बॅटिंग करणारा संघ नागले या संघाने निश्चितपणे सिंगल डबल वर मात केले. 13च्या सरासरी रन बनवायचे आहेत.
निश्चितपणे 3 चेंडू फेकून गेल्या आहेत. स्कोरवरती धावा आहेत 14. चौथा चेंडू विकेट गॉन होतोय. नागले या संघाला अजून एक मोठा हादरा बसतोय. विकेट गॉन. न्यू बॅटर इन होते कुणाल. कुणाला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण नागले संघाला आपण पाहिले 2 ओव्हरमध्ये अतिशय चांगला त्यांचा दमखम राहिला होता, पण तिसऱ्या ओव्हरमध्ये काहीशा धाव्या भरपूर ठोकल्या गेल्या होत्या. त्याच कारणाने 33 धाव्याचा समीकरण होता. बॅट्समन इन होते ते कुणाल. स्ट्राईक एंड वरती. चौथा चेंडू घेऊन येते दुसऱ्या ओव्हरचा. बघूया अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. इथून तुम्हाला कमबॅक करावं लागेल. बॅटिंग करणारी टीम नागले या संघाला 5 चेंडू टाकून झाल्या आहेत. आता दुसऱ्या ओव्हरचा लास्ट चेंडू शिल्लक असेल, कारण इथून तुम्हाला मोठे फटके खेचणे गरजेचं आहे. टीमचा स्कोर आहे ते 14. जोरकास मारण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचते ते 14 या आकड्यावरती. चला इथून पाहूया आपण 6 चेंडू मध्ये किती धाव्याची गरज असेल. चला 6 चेंडू आणि 19 धावेचा समीकरण अजूनही शिल्लक आहे. तुम्हाला इथून मोठे फटके मारावे लागतील नागले या संघाला, कारण इथून तुम्हाला कमबॅक करावं लागेल 2 ओव्हर मध्ये. कारण सेम सिच्युएशन होती जेव्हा नागले संघ बॉलिंग करत असताना, त्यांची सेम सिच्युएशन होती. कारण 2 ओव्हर मध्ये चांगल्या पद्धतीने धावा रोखल्या गेल्या होत्या, पण तिसऱ्या ओव्हर मध्ये काहीच बॉलिंग करत असताना 15-16 धावा खर्च केल्या होत्या तिसरा या बॉलर याने. आता इथून पण त्यांना सेम कामगिरी करावं लागेल. इथे 19 धावेची गरज आहे. 6 चेंडून 19 धावेची गरज. पण तिसरा ओव्हर कोणाला सोपला गेला आहे? विक्रांत याला सोपले तिसरा ओव्हर. चांगली कामगिरी करावं लागेल विक्रांत याला, कारण या ग्राउंडवरती मोठे फटे निश्चितपणे येतात. तुम्हाला कमबॅक करावं लागेल. निश्चितपणे नागल्या संघाला कमबॅक करावं लागेल, कारण कुणाल आणि कुंदन चांगला बॅटर आहे. पहिला चेंडू तिसरा ओव्हरचा. जोरकास मारले. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षण पोहोचतो. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न बघूया रनआउटच्या स्वरूपात भेटेल का? हा नागर अतिशय चांगली पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होत असताना 5 चेंडू आणि 17 धावेची गरज. यातून तुम्हाला मोठे फटके खेचावे लागतील. सिंगल डबल वरती मात करावं लागेल. काय होणार नाही, कारण एखादा मोठा फटके येणं गरजेचे आहे. चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि धावा बनवायचे आहे 17. जोरकास मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक करून दाखवले नागले या संघाने. काय षटकार ठोकलाय. अतिशय चांगल्या पद्धतीने खणखणीत षटकार आपण पाहिले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. निश्चितपणे कॅमेऱ्याच्या डोक्यावरून मारलेला षटकार. इथून चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि 11 धावेची गरज असेल. निश्चितपणे कमबॅक केले नागले या संघाने. 4 चेंडू आणि 11 धावेची गरज. इथून कामगिरी चांगली करावी लागेल. बॉलर विक्रांत याला बघूया. तिसरा ओव्हरचा तिसरा चेंडू. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावे बनवायच्या आहेत. तिसरा चेंडू. फुलटॉस चेंडू. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जात असताना आपण पाहिले फक्त 2 धावा भेटतील. निश्चितपणे अंपायरचा कॉल होतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना 2 धावा ऍड होतील आणि निश्चितपणे 3 चेंडू आणि 9 धावेचा समीकरण शिल्लक आहे. निश्चितपणे दोघी संघाला कमबॅक करावं लागेल. दोघी संघावरती प्रेशर आहे. निश्चितपणे चांगली कामगिरी करावं लागेल. बॅटिंग करत असताना नागले या संघाला आणि बॉलिंग करत असताना कमबॅक करावं लागेल. निश्चितपणे तारकड या संघाला. चौथा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा. खराब चेंडू. वाईट +1 असे 2 धावा भेटतील का बाईकच्या स्वरूपात? तुम्हाला
निश्चितपणे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावं लागेल. एक्स्ट्रा धावा देऊन चालणार नाही, कारण समीकरण 3 चेंडू 9चा होता, पण आता आले 3 चेंडू 7चा समीकरण आहे. कारण एक्स्ट्रा धाव्या 3 चेंडू 7चं समीकरण आहे. रेफर केलंय थर्ड अंपायर कडे. कसं नो साठी का? हाईट फॅक्टर साठी थर्ड अंपायर कडे रेफर केलंय. पाहते आपलं थर्ड अंपायर. उद्या थोडाच वेळ तुमच्याकडे डिसिजन पेंडिंग आहे, तुमच्याकडे पोहोचवला जातील. हा चेंडू नो असेल का? चला टॉस. चला तांबडमाल आणि बाबास्पोर्ट कामान या दोघांचा नाणेफेक झाला आहे. पण चला फेअर डिलिव्हरी आहे. चला आता येणारे बॉल शिल्लक असतील ते 3 आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 7. 6 चेंडू 19 धाव्याचं समीकरण होता. मॅच होती कुठे आली कुठे? 3 चेंडू 7 धावा. चौथा चेंडू बघूया. बाईच्या स्वरूपात ऍड होते अजून एक. निश्चितपणे आता समीकरण राहिले 2 चेंडू आणि 6 धावेचा समीकरण. एखादा मोठा फटका तुम्हाला मारावा लागतील नागले या संघाला आणि कमबॅक करावं लागेल तारकडे या संघाला. कारण 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू वरती तुम्हाला 6 धावा बनवायचे आहेत. 2 चांगले चेंडू टाकावे लागतील. वाचवा चेंडू जोरकास मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षण येतो बॉलच्या खाली. अजून एक शेफ डिस्मिस अतिशय चांगल्या पद्धतीने. एकाकडून झालती चुकी, दुसऱ्या चुकीला सावरून घेतलंय आणि निश्चितपणे अजून एक विकेट डाऊन होताना आता आलंय मॅच. 1 चेंडू आणि 6 धावेचा समीकरण. गोल्डन षटकार लागावा लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलंय. मागून बॅक होता त्याने अतिशय चांगलं. एकाचा फिल्डर बॉल उडाली होती. निश्चितपणे कमबॅक केलंय. बॅक केलंय त्या फिल्डरला आणि दुसऱ्या फिल्डरने अतिशय चांगल्या पद्धतीने कॅच कलेक्ट केलंय आणि निश्चितपणे 1 चेंडू आणि 6 धावेचा समीकरण असेल. कुठला बॅटर असेल ज्याने गोल्डन षटकार लावेल? 1 चेंडू 6 धावेचा समीकरण असताना आलंय यज्ञेश. याला चांगली कामगिरी करावी लागेल. 1 चेंडू आणि 6 धावेचा समीकरण आपण पाहू शकतोय. दोघे संघावर प्रेशर आहे. बॉलवर प्रेशर आहे. बॅटिंग करणाऱ्या संघावर प्रेशर आहे. नागले संघ अख्ख्या टीम वरती प्रेशर आहे. अख्खा गावावरती प्रेशर आहे. कारण निश्चितपणे लाईव्ह मॅच जर पाहत असतील तर निश्चितपणे सगळ्यांना प्रेशर आपण जाणवतंय. निश्चितपणे तारकडे या संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. नागले संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. 1 चेंडू 6 धावेचा समीकरण. बघूया 1 चेंडू 6 धावा. खराब गोलंदाजी. बघूया 1 चेंडू वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होत असताना पाहिलं. 1 चेंडू आणि 5 धावेचं समीकरण. तर निश्चितपणे तुम्हाला चौकार मारून चालणार नाही. वाईट जरी आला असेल ना तर तरी तुम्हाला एका चेंडूवर 6 धावेच मारावे लागतील. कंपल्सरी चेस आहे. जोरकास मारण्याचा प्रयत्न. विकेट डाऊन होत आहे आणि कमबॅक केलंय तारकडे या संघाला आणि पराभूत झाले नागले या संघ. कॉंग्रॅच्युलेशन तारकडे या संघाने बाजी मारलंय आणि हार्ड लक टफ लक नागले या संघाने. चला निश्चितपणे लवकरात लवकर वळूया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. तर कोण असेल प्रश्नचिन्ह उभा आहे. या सामनाचा सामनावीर कोण असेल मॅन ऑफ द मॅच?